नमस्कार. आज सावित्रीबाई फुले यांचा स्मृतिदिन आणि मला माहिती आहे आजचा दिवस म्हटलं की आपल्यापैकी अनेकांना आपल्या लहानपणीचा बालभारतीच्या पुस्तकातला तो एक धडा नक्की आठवतोय ना? चला आज परत एकदा त्याच आठवणींमध्ये थोडं रमून जाऊया. जरा डोळे मिटून आठवण्याचा प्रयत्न करा. आपलं ते जुनं बालभारतीचं पुस्तक, वर्गातली ती लाकडी बाकं आणि आपल्या गुरुजींच्या आवाजात हळूहळू उलगडणारी सावित्रीबाईंची ती गोष्ट. हो, तोच तो धडा 25वा. नाव होतं सावित्रीबाई फुले. आणि याच धड्यातून, ह्याच चित्रांमधून आपण पहिल्यांदाच भेटलो होतो त्या महान स्त्रीला, जिने फक्त स्वतःच्या आयुष्यात नाही तर संपूर्ण समाजाच्या आयुष्यात शिक्षणाचा दिवा पेटवला होता. गोष्टीची सुरुवात होते साधारणपणे 100-125 वर्षांपूर्वी. पुण्यातले ज्योतिराव फुले. त्यांचा एक ठाम विश्वास होता की समाजातून ही जी काही गरिबी आहे, जे अज्ञान आहे, ते जर दूर करायचं असेल तर त्याला एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे शिक्षण. कारण त्यांचं म्हणणं होतं की शिक्षणच माणसाला मोठं बनवतं. आणि त्यांचं एक वाक्य होतं जे आपण सगळ्यांनी ऐकलंय, एक पुरुष शिकला तर तो एकटा शहाणा होतो, पण एक बाई शिकली तर सगळं कुटुंब शहाणं होतं. म्हणजे बघा, हा फक्त एक विचार नव्हता, ही एका खूप मोठ्या सामाजिक क्रांतीची जणू मशालच होती. त्यांना हे पक्क माहीत होतं की एका स्त्रीला शिकवणं म्हणजे एका संपूर्ण पिढीला शहाणं करण्यासारखं आहे. आणि मग या क्रांतीची सुरुवात कुठून करायची, तर त्यांनी ती स्वतःच्या घरापासून केली. आपल्या पत्नीला, सावित्रीबाईंना, त्यांनी स्वतः लिहायला वाचायला शिकवलं आणि तो ज्ञानाचा पहिला दिवा तो त्यांच्या घरातच लागला. बरं, घरात तर दिवा लागला, पण आता पुढचं पाऊल होतं ते म्हणजे ज्यांना कित्येक वर्ष शिक्षणापासून दूर ठेवलं गेलं होतं त्या मुलींसाठी, त्यांच्यासाठी ज्ञानाचे दरवाजे उघडणं. आणि मग हे स्वप्न कसं साकार झालं ते पाहूया. आणि तो दिवस उजाडला. पुण्यातल्या भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू झाली. विचार करा, केवढा मोठा ऐतिहासिक क्षण असेल तो. सावित्रीबाई स्वतः त्या मुलींना शिकवू लागल्या आणि तिथूनच एका नव्या सोनेरी अध्यायाची सुरुवात झाली. पण थांबा, हे सगळं वाटतं तितकं सोपं अजिबात नव्हतं. समाजातल्या काही लोकांना एका स्त्रीने शिकणं आणि त्यातल्या त्यात दुसऱ्यांना शिकवणं हे अजिबात मान्य नव्हतं. आणि इथूनच एका मोठ्या संघर्षाला सुरुवात झाली. विचार करा, सावित्रीबाई रोज शाळेत जायच्या ना, तो प्रवास साधा नव्हता. तो एक रोजचा संघर्ष होता. रोजची एक अग्निपरीक्षा होती. लोक रस्त्यात थांबून त्यांच्यावर हसायचे, टोमणे मारायचे, वाईट साईड बोलायचे. इतकंच नाही तर त्यांच्या अंगावर चक्क शेण आणि दगड फेकायचे. पण सावित्रीबाई त्या अजिबात डगमगल्या नाहीत. त्यांनी हे सगळं शांतपणे सहन केलं. त्यांचं मन इतकं खंबीर होतं की त्या उलट त्या लोकांना म्हणायच्या, माझ्या भावांनो, तुम्ही माझ्यावर हे दगड शेण फेका, काहीही करा, पण मी माझ्या भगिनींना, माझ्या बहिणींना शिकवण्याचं हे पवित्र काम करत आहे आणि हे काम मी मरेपर्यंत सोडणार नाही. काय असेल ही निष्ठा, काय असेल ही जिद्द. आणि गंमत म्हणजे बाहेर इतका त्रास सहन करून, इतका विरोध पत्करून त्या जेव्हा वर्गात पाऊल ठेवायच्या ना, तेव्हा जणू काही बाहेरचं जग विसरूनच जायच्या. त्या मुलींना इतक्या प्रेमानं, इतक्या आपलेपणानं शिकवायच्या. त्यांच्यासाठी कोण कुठल्या जातीचं, कुठल्या धर्माचं हे महत्त्वाचं नव्हतं, माणूस महत्त्वाचा होता. हीच तर होती खरी समानतेची शिकवण. आणि हो, सावित्रीबाईंचं काम फक्त मुलींना शिकवण्यापुरतं मर्यादित नव्हतं. त्यांचं मन, त्यांचं हृदय संपूर्ण मानवतेसाठी तळमळत होतं. आणि याची साक्ष आपल्याला त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या काळात मिळते. साल होता 1897. पुण्यामध्ये प्लेगची भयंकर साथ पसरली होती. लोक अक्षरशः टपाटप मरत होते आणि भीती इतकी होती की रक्ताची नातीसुद्धा एकमेकांपासून दूर पडत होती. पण अशा परिस्थितीत सुद्धा सावित्रीबाई मात्र खंबीरपणे उभ्या राहिल्या. त्यांनी स्वतःच्या जीवाची अजिबात पर्वा केली नाही. त्या आजारी लोकांना पाठीवर उचलून दवाखान्यात घेऊन जात, त्यांची सेवा करत, त्यांची काळजी घेत, कारण त्यांच्यासाठी माणुसकी हाच सगळ्यात मोठा धर्म होता. आणि दुर्दैवाने याच सेवेमध्ये त्यांना स्वतःला प्लेगची लागण झाली. लोकांची सेवा करता करताच त्या क्रांतिज्योतीने आपला देह ठेवला. जणू काही त्यांनी स्वतःला त्या सेवेच्या यज्ञामध्ये अर्पणच केलं. शरीर जरी संपलं तरी त्यांचे विचार संपले नाहीत. त्यांनी पेटवलेली ती शिक्षणाची ज्योत आणि त्यांनी दिलेला तो सेवेचा वारसा, तो आजही आपल्यासोबत आहे. आपल्या त्या धड्यातलं शेवटचं वाक्य आठवतंय? सावित्रीबाई या जगातून गेल्या, पण कीर्तिरूपाने त्या मागे राहिल्या. किती खरं आहे आणि किती अर्थपूर्ण आहे हे वाक्य.
त्यांचं काम, त्यांचे विचार या रूपानं त्या खरंच कायम आपल्यासोबत आहेत. खरं तर त्या जुन्या धड्यातून आपण फक्त इतिहास नाही शिकलो, आपण धैर्य शिकलो, आपण समता म्हणजे काय ते शिकलो, शिक्षणाचं महत्त्व किती आहे हे शिकलो आणि हो, समाजासाठी कसं जगायचं याची प्रेरणा घेतली. म्हणूनच आज त्यांच्या स्मृतिदिनी त्या महान क्रांती ज्योतीला, त्या ज्ञानदायिनीला, आपल्या सगळ्यांच्या पहिल्या शिक्षिकेला मनापासून, अगदी हृदयापासून नम्र अभिवादन. आता जाता जाता एक प्रश्न, तुम्हाला हा धडा आठवतो का? तुमच्या लहानपणीची या धड्याशी जोडलेली अशी कोणती खास आठवण आहे? आणि आजच्या जगात सावित्रीबाईंच्या विचारांमधलं कोणतं मूल्य तुम्हाला सगळ्यात जास्त महत्त्वाचं वाटतं? तुमची आठवण, तुमचं मत आम्हाला नक्की सांगा.